काय चाललंय का तुझं? दादाचा वाढदिवस आहे ना उद्या, प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न चाललाय. हसायला काय झालं तुला? आता हसू नको तर काय करू? दरवेळेलाच ना तुझं, दरवेळेला काहीतरी डोक्यात घेतेस आणि सगळं प्लॅनिंग मी करणार म्हणून काहीतरी ठरवतेस आणि ऐनवेळी बाबा येतात आणि सगळं प्लॅनिंग कॅन्सल करून टाकतात. हो रे, दरवर्षीच आहे, कशाला तू उगाच करत बसतेस? तसंच होतं. पण तरी सुद्धा मी प्रयत्न करणार. ते म्हणतात ना, ओ उसकी हार नाही होती. कोणाची कोशिश करने वालों की हार हा, नहीं होती. तशी मी कोशिश करत राहणार. बघूया. करो कोशिश करो. हा. हा, पण ते प्लॅनिंग आहे ना, त्याच्यामध्ये एक लक्षात ठेव. दरवर्षी आपल्या घरामध्ये बाबांच्या वाढदिवसानिमित्त आईच्या फोटोला एक फ्रेश हार, एक छान गोड पदार्थ आणि सगळेजण आपण एकत्र ब्रेकफास्टला बसतो. हे त्यातनं स्किप करू नकोस म्हणजे झालं. नाही, तर ते सगळं तर आहेच. हा. आणखीन काय काय करता येईल याचा विचार करते. स्वराज, दादासाठी ना केक करणारी मी रव्याचा. अरे वा, बाबा म्हणजे एकदम खुश होणार आहेत. आवडतं त्याला खूप. कॉफी अरे वा, हा, अरे वा, तुम्हाला कसं कळलं मी आलोय ते? कळतं मला. हा? म्हणजे तुमची यायची जायची वेळ पाठ झाली आहे मला आता, त्यामुळे आधीच कॉफी बनवून ठेवली. घे ग आत्या, तू पण घे. हे प्लॅनिंग करता करता तुला तरतरी येईल जरा कॉफीमुळे. अरे प्लॅनिंग करणार मी, त्याला दाखवणार. तो हो म्हणाला तर ठीक आहे, नाही म्हणाला तर हा, मस्त झाली हा कॉफी. प्लॅनिंग कसली प्लॅनिंग करताय? उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना. अरे वा, मग काय करायचं उद्या? त्याच प्लॅनिंग चाललंय. अच्छा. बस सांग ना तू, आणखी काय काय केलंस? मला वाटतं एवढं पुरेसं आहे रे, है ना? काय चालले? आत्या, तू पण ना तरुण आहेस पण म्हाताऱ्यासारखी बोलतेस. आता लग्न झालंय आमचं नवीन नवीन, थोडंफार चालायचंच ना. आणि आत्या, ऐक ना, आता मागचं सगळं सोडून ते नव्यानं संसार करण्याचा प्रयत्न करतात. काय वाईट आहे? छान आहे सगळं. बरं चल, मी फ्रेश होऊन येतो. ए स्वराज, ते हार आणायला सांगितले तुला, विसरू नको. हा, ते लक्षात आहे ना, ते कसं विसरून चालेल. हा. बरं, चल आलो. वर वर काय करतोय, जशी काही कुणाची लग्नच झालेली नाहीये. आत्या, तुम्ही कॉफीच नाही घेतली? नकोय मला. मला या घरात माझी इमेज सगळ्यांसमोर बदलायची आणि हीच सगळ्यात योग्य संधी आहे. त्या पुरुषोत्तम गायकवाडाचं मन जिंकलं म्हणजे निम्म राज्य हातात आल्यासारखं आहे.